नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कुले हक्काच्या चॅनलवर. तर मित्रांनो, गणपतीचा सीझन जवळ आला, म्हणजे थोडेच दिवस राहिलेत गणपती बसण्यासाठी. आणि आज आले होते म्हणजे पिंड येथे हमरापूर गावामध्ये आलेलो आहे. गणपतीचं महालघर जे बोललं जातं तिथे आलेलं आहे. तर जेवढ्या तुम्हाला कारखाने दाखवता येतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि गणपती बाप्पा मोरया. चला तर जाऊया हमरापूर गावामध्ये, बघूया कोणते कोणते नवीन अशा मूर्त्या काढल्यात. गेल्या वर्षी आपण टाकलेले व्हिडिओ, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या चांगल्या आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला. आता सुरेखा आर्ट पहिलाच कारखाना येतला हमरापूरला एंट्री केल्यानंतरच. आणि गणपती बघू शकता, मोठमोठे सगळे गणपती 8 फीटमध्ये 8 फुटे बाप्पाची मूर्ती बघू शकता. समोर बघू शकता 10 गणपतीचं पेंटिंगचं काम चालू आहे. बघू शकता समोर मूर्ती हा मध्ये आलेलं आहे. समोर बघू शकता पेंटिंगचं काम चालू. आखणीचं काम चालू. दिवसाला किती बनवतस गणपती तरी आखणी? जोरात पेंटिंगचं काम चालू आहे. बघू शकता सर्व 2.5-3 फुटामध्ये गणपती आहे. इकडे समोर दिसते ती 5 फुटामध्ये आहे. मध्ये आलेलो आहे. इथली पेंटिंग म्हणजे भारी आहे. डिझाईन पण मस्त केलंय डिस्प्लेला, एक नंबर. चला आता दाखवतो तुम्हाला. समोर बघू शकता नवीन पॅटर्नमध्ये नवीन मूर्त तिरुपती बालाजीच्या रूपात 5 फुटामध्ये भारी अशी. इकडे बघू शकता आपल्या विठ्ठलाच्या रूपात मस्त मृदुंग घेऊन. बघू शकता तुम्ही, भारी सजवलाय. ते नवीन नवीन पॅटर्नचे नवीन नवीन गणपती. असं आलं की मन प्रसन्न होतं डायरेक्ट बघूनच. आपण बघू शकता गणेश कला केंद्र, सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे बघू शकता. गेल्या वर्षीची ट्रेंडिंग मूर्त बॅलेन्सिंग शकता. गणपती मुंबईचे सर्व गणपती इकडे बघायला भेटतील तुम्हाला. खूप मोठ्या साईजमध्ये आहेत, जवळपास 20 फुटामध्ये 15 ते 20 फुटामध्ये गणपती आहे. बघा तेजुगाईचा महाराजा, एक नंबर. भरपूर अशा मूर्त्या आहेत यंदा, नवीन नवीन आहेत. ही तर तुम्हाला माहिती असेल खूप ट्रेंडिंगमध्येच मूर्ती होती गेल्या वर्षी बॅलेन्सिंग. ती इकडे बघायला भेटते तुम्हाला. कला केंद्राच्याच बाजूला आद्य आर्ट म्हणून आहे.
इथं बॅलेन्सिंग मूर्त, छोट्यावाल्या बॅलेन्सिंग मूर्त खूप आहे. तर तुम्ही डिस्प्लेला बघू शकता, भरपूर अशा बॅलेन्सिंग मूर्त आहे. बघू शकता. हे बघा हरणेवरचा आणि हा आपला कोली लुक माशावरचा गणपती बघू शकता. इकडं मोरावरचा पेंटिंगचं काम भरपूर मित्रांनो जोरात चालू आहे. डिस्प्ले असे भरलेत ना, असं वाटतं प्रत्येक गणपती घ्यावं घरी यायला, पण आपण एकच घेऊ शकतो. बघू शकता भरपूर असे कारखाने आहेत. तर प्रत्येक एक करून एक्सप्लोअर करतो, थोडं दाखवता येईल जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला त्या पुढच्या कारखान्यामध्ये जाऊ. तिच्या रूपात ट्रेंडिंगमध्ये असणारी मूर्त हे बघा 5 फुटामध्ये. यंदा ही चॉईस करणार होता असं वाटतंय घरी. कुणाला आर्टमध्ये आहे हे आहे बहुतेक 10-12 फुटामध्ये आहे. आपण याच कला केंद्रामध्ये आलेलो आहे. बॅलेन्सिंग मूर्ती यासाठी फेमस आहे विराट कला केंद्र. तर समोर बघा भरपूर असं बॅलेन्सिंग मूर्त समुद्रावर, कासवावर, हे आहे ते हनुमानच्या शेपटीवर समुद्रावर. या साईडला बघू शकता साफांवर, म्हणजे कालिया मैदानाचं ते इकडं देवीच्या अवतारात बघू शकता तुम्ही. नंदीवर बॅलेन्सिंग मूर्त सगळं. याच्या पेंटिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा दत्तर काम बाकी आहे चंद्रावरच्या गणपतीचं. नवीन अशा गणपती 2.5-3 फुटामध्ये चांगले बॅलेन्सिंग सगळं मूर्त आहे. हिंदचा बॅलेन्सिंगचा नवीन मूर्त बजरंगाच्या शेपटीवरचा. कालिया मर्दन या साईडला उंदरावरचा. पेंटिंग काम चालू आहे. जर कोणाला यायचं असेल तर कुठे यायला लागेल? प्रिन्स आर्ट मध्ये आलं आणि भारी मूर्त बघू शकता. गोल्डन आणि सजवलेली. आपल्याला एक नंबर असं लागलाय. कोणाला गौरी पाहिजे तर गौरी पण भेटते. प्रिन्स आर्ट गौरी अशा हुबेहूब दिसतात सर्व जिवंत. एक मित्रांनो वेगळीच मूर्त याच कारखान्यात भेटली. दुसरी कुठेच नाही, पूर्ण कारखाना फिरून. ठरव आर्ट्स नंबर दिला असेल तर बघा, कॉन्टॅक्ट करा. मोठे गणपती बॅलेन्सिंग मूर्त बघू शकता. 10 फुटामध्ये गणपती आहे. इकडनं लालबागचा राजा. पेंटिंगचं काम चालू आहे जोरात. गणपती शिकवायचं काम चालू आहे. मित्रांनो आता जास्त पेंटिंगची कामं चालू आहेत. म्हणजे ज्या कच्च्या मूर्त्या आहेत भेटतील, पण आता कसे दिवस जवळ आले तसे कच्च्या मूर्त्या थोडा कमी होतील. पेंटिंगची कामं जोरात चालू आहेत. आता सध्या कच्च्या मूर्त्या आहेत बघू शकता तानवी आर्टमध्ये. नवीन मूर्त्या आहेत यंदाच्या बाप्पाच्या. म्हणजे हमरापूर स्टेशन तुम्हाला जर यायचं असेल मुंबईवरनं तर ते गाडी थांबू शकते आणि